यानंतर आता सविस्तर बातम्यांचा आढावा घेऊयात। 25 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील निवजे गावात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलाय। या वादळाचा मोठा फटका निवजे गावातील चवाटावाडीतील काही घरांना याचा फटका बसलाय। घरांवरील कौले पत्रे उडून गेली आहेत। नवीन घराचे छप्पर उडून गेल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। शेती पिकांचं देखील नुकसान झालंय। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून केली जाते। चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील निवजे चव्हाटवाडी या वाडीला झालेला आहे। आपण बघतो कशा पद्धतीने हे चक्रीवादळ झाले आणि घरं जी आहेत ही घरं अक्षरशः उद्ध्वस्त झालेले, छप्पर जे आहे उडून गेलेलं पाहायला मिळतंय। अनेक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे। या घरावरील जे पत्रे होते हे पण चक्रीवादळात जे आहे तुटून गेलेले आहेत। आपल्यासोबत काही इथले ग्रामस्थ आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधतोय। काय सांगाल, कसा फटका बसलाय, काय सांगाल एकंदर? नमस्कार, मी प्रसाद नामनाईक। मला हे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं होतं आणि या झालेल्या चक्रीवादळामुळे या घराचं पूर्णतः नुकसान झालंय आणि साधारण 10 ते 15 मिनिटच या वादळाचा ओघ होता, परंतु तो एवढा प्रचंड होता की किमान ताशी 150 ते 160 किलोमीटरच्या वेगाने हे वारं आणि चक्रीवादळाप्रमाणे गोल गोल फिरत पत्रे हवेत उंच उडाले। ते साधारण अर्धा किलोमीटरवरून लोकांना पत्रे वर उडताना दिसले, एवढी ही भयावह स्थिती होती। आणि येथील जे पत्रे उडून गेले ते साधारण 500 मीटरवर 600 मीटरवर त्याचे तुकडे अवशेष दिसत आहेत अजून। आणि माझ्याप्रमाणे जिथे अजूनही काही शेतकऱ्यांचं घरांचं गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसानाची भरपाई मिळावी अशी शासनाकडून आम्ही सर्व शेतकरी आणि येथील ग्रामस्थ आशा करत आहोत। पंचनामे याचे झालेत काय? हो, पंचनामे याचे झाले। ग्रामस्थांनी आणि येथील लोकप्रतिनिधींनी याची लगेच दखल घेतली आणि पदाधिकारी आणि सर्व अधिकारी इथे घटनास्थळी लगेच आले आणि पंचनामे वगैरे केलेले आहेत। अजून काही शेतकरी आहेत, तुमचं काय नुकसान झालंय, किती नुकसान झालंय आणि नेमकं काय नुकसान झालंय? आमचं काजू आणि आंबा कलम असे तुडून पडलेले आहेत। बाकी किरकोळ शेतीचं नुकसान झालेलं आहे। भात शेती अशी जमिनीवर गेलेली आहे, पडून गेलेली आहे। काय प्रत्यक्षदर्शी तुम्ही हे वादळ प्रत्यक्षात बघितलं, कसं वादळ होतं? ह्याला वावटळ स्वरूपाचं वादळ म्हटलं जातं, काय सांगाल? असं एकदम मोठं ती आवाज वगैरे एकदम सुसाट्याचा असा आवाज यायचा आणि एकदम असं गोल 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 फिरत असं उंच असं ढग असं वातावरण असं दिसायचं, असं की आता काहीतरी मोठंच काहीतरी होतंय। आणि जसे एकदम कडकडा असा आवाज येतो तसा आवाज होऊन इकडे आवाज झालेला मोठा। लोकांना असं वाटलं की काहीतरी पडलंय, काहीतरी झालंय असं वाटायचं, पण ते नंतर ज्यावेळी कळालं त्यावेळी कळालं की घराचे पत्रे वगैरे उडून गेले। तुर्तास तरी या चक्रीवादळामुळे निवजा गावाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामॅन वेदांत परत केसरकर, न्यूज 18 मत, सिंधुदुर्ग।